रायगड जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व करणाऱ्या 3 महत्त्वाच्या स्तंभांना म्हणजे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि सीओ नेहा भोसले यांना सदिच्छा भेट देण्यात आली आहे। ही भेट सौहार्द, सुसंवाद आणि जिल्हा विकासासाठी असलेल्या एकत्रित प्रयत्नाचे प्रतीक ठरले। जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधण्यासाठी भाजप नेते आदरणीय माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी ही सदिच्छा भेट घेतली। यावेळी त्यांच्या सोबत चित्रा पाटील, कुरकुंडी, कोलटेंबीच्या सरपंच प्रीती पाटील, पेझारीच्या सरपंच प्राजक्ता म्हात्रे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। पोलीस अधीक्षक आचल दलाल, सीओ नेहा भोसले रायगड जिल्ह्यात कार्यरत आहेत। प्रशासनाच्या माध्यमातून रायगडात महिला काम करत असल्याचा मला आनंद आहे। समृद्ध आणि सुरक्षित जिल्ह्यासाठी प्रशासन व जनतेच्या प्रतिनिधींचा एक चांगला समन्वय असेल तर चांगलं काम करता येईल असे शिवसत्ता टाइम्स न्यूजशी बोलताना चित्रा पाटील यांनी सांगितले। एक महिला लोकप्रतिनिधी या नात्याने आज जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून एक महिला SP दलाल मॅडम आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या CO भोसले मॅडम आलेल्या आहेत। सो आम्हाला सुद्धा अभिमान आहे की प्रशासनाच्या माध्यमातून महिला इथे कार्यरत आहेत आणि एक महिला लोकप्रतिनिधी या नात्याने मला असं वाटलं की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा जर समन्वय असेल तर एक चांगला संवादाने एक चांगलं काम करता येऊ शकतं। तर त्यामुळे ही जस्ट तोंड ओळख होती आणि त्या निमित्ताने ती भेट होती। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।